श्रावण आला की आपण महादेवाला बेलपत्र वाहतो, दूध अर्पण करतो, रुद्राभिषेक करतो. पण एक गोष्ट कधी विचारात घेतली आहे का? ज्यांच्याकडे तिन्ही लोकांचं वैभव आहे, त्या महादेवांनी सोनं, चांदी किंवा हिरे का नाही घातले? त्यांच्या गळ्यात नाग आहे, मस्तकावर चंद्र आहे, जटांमध्ये गंगा आहे, अंगावर भस्म आहे आणि हातात त्रिशूळ आणि डमरू. ही फक्त महादेवाची वेशभूषा नाही, प्रत्येक गोष्टीमागे एक कथा आहे आणि त्याहूनही मोठा एक संदेश आहे. आज श्रावणाच्या या पवित्र महिन्यात जाणून घेऊया महादेवांच्या या अद्भुत आभूषणांचं खरं रहस्य. आपल्या घरात एखादा देवाचा फोटो लावला की आपण त्याला सुंदर हार, फुलं आणि दागिने घालतो, कारण आपल्यासाठी आभूषण म्हणजे सौंदर्य. पण महादेव महादेव तर विरक्त योगी. त्यांच्यासाठी बाहेरचं सौंदर्य नाही, तर मनावरचा विजय महत्त्वाचा. म्हणूनच त्यांच्या शरीरावर दिसणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या मस्तकापासून. महादेवांच्या जटांमध्ये गंगा का आहे? यामागची कथा राजा भगीरथाशी जोडलेली आहे. भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपस्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाली. पण एक मोठी अडचण होती. गंगेचा वेग इतका प्रचंड होता की त्यात थेट पृथ्वीवर कोसळल्या असत्या तर पृथ्वीचं मोठं नुकसान झालं असतं. मग ही प्रचंड शक्ती कोण थांबवणार? शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये सामावून घेतलं. गंगेचा प्रचंड वेग त्यांच्या जटांमध्ये थांबला आणि नंतर महादेवांनी तिला हळूहळू पृथ्वीवर प्रवाहित केलं. म्हणूनच महादेवांना म्हणतात गंगाधर. यातला संदेश किती सुंदर आहे ना? आपल्याकडेही कधीकधी राग, दुःख, क्षमता किंवा भावना खूप मोठ्या प्रमाणात येतात. पण प्रत्येक गोष्ट लगेच बाहेर व्यक्त केली तर नुकसान होऊ शकतं. शक्ती असणं मोठं नाही, त्या शक्तीवर नियंत्रण ठेवणं मोठं आहे. पण महादेवांच्या मस्तकावर फक्त गंगा नाही, तेथे आहे एक छोटासा चंद्र. आणि या चंद्रामागची कथा तर अजूनच वेगळी आहे. चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांशी विवाह केला होता. या 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र मानली जातात. पण चंद्राला त्यापैकी रोहिणी विशेष प्रिय होती. बाकीच्या पत्नींकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. दक्ष प्रजापती क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्राला क्षीण होण्याचा शाप दिला. चंद्राची चमक कमी होऊ लागली. त्याचं अस्तित्व संकटात आलं. शेवटी चंद्राने महादेवांची आराधना केली. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केलं. म्हणून महादेव झाले चंद्रशेखर. आणि म्हणूनच चंद्राच्या वाढण्या आणि घटण्यामागची ही कथा शिवाशी जोडली जाते. पण यातला संदेश बघा ना, चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. मनापासून प्रयत्न केला, भक्ती ठेवली तर संकटातूनही मार्ग निघू शकतो. आणि म्हणूनच महादेवांच्या मस्तकावरचा चंद्र आपल्याला सांगतो, अंधार कितीही असला तरी प्रकाश पुन्हा येतोच. आता येऊया महादेवांच्या सर्वात वेगळ्या आभूषणाकडे, त्यांच्या गळ्यातला नाग. आपल्याला साप दिसला तर आपण घाबरतो, पण महादेवांच्या गळ्यात तो आहे नागराज वासुकी. समुद्र मंथनाची कथा तर तुम्ही ऐकलीच असेल. देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं. मंद्राचल पर्वत मंथनासाठी वापरला गेला आणि वासुकी नागाला दोरीसारखं वापरण्यात आलं. मंथन करताना वासुकीला प्रचंड त्रास झाला, पण त्याने सृष्टीच्या कल्याणासाठी आपली भूमिका निभावली आणि पुढे महादेवांनी वासुकीला आपल्या गळ्यात स्थान दिलं. येथेही एक सुंदर अर्थ आहे. ज्याला जग घाबरतं त्यालाही महादेव आपल्या जवळ घेतात. म्हणजेच भीतीपासून पळायचं नाही, तिला समजून घ्यायचं, तिच्यावर नियंत्रण मिळवायचं. महादेवांच्या गळ्यातला नाग म्हणजे भीतीवर विजयाचं प्रतीक. पण अजून एक प्रश्न आहे, महादेवांच्या अंगावर भस्म का? देवाला चंदन, सुगंधी फुलं आणि सुंदर वस्त्र अर्पण करणारे आपण महादेवांना भस्म का अर्पण करतो? भस्म आपल्याला जीवनाचं सर्वात मोठं सत्य आठवून देतं. जे काही निर्माण झालं आहे ते एक दिवस नष्ट होणारच आहे. संपत्ती, सौंदर्य, अहंकार, पद सगळं क्षणभंगूर आहे. म्हणून महादेव अंगावर भस्म धारण करतात. ते जणू सांगतात, अहंकार कशाचा?
शेवटी सगळं येथेच राहणार आहे. आणि म्हणून श्रावणात महादेवाला नमस्कार करताना आपण फक्त इच्छा मागू नये, थोडा वेळ स्वतःकडेही पाहावं. माझ्यातला राग कमी होतोय का? माझा अहंकार कमी होतोय का? मी दुसऱ्याला मदत करतोय का? कारण महादेवांची खरी पूजा फक्त अभिषेकात नाही, आपल्या आचरणात आहे. आणि मग येतो महादेवांशी जोडलेला आणखी एक पवित्र दागिना, रुद्राक्ष. परंपरेनुसार रुद्राक्षाला महादेवांच्या अश्रूंशी जोडले जाते. कथेनुसार सृष्टीतील जीवांचं दुःख पाहून महादेवांच्या डोळ्यात अश्रू आले. ते अश्रू पृथ्वीवर पडले आणि त्यातून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून रुद्राक्ष म्हणजे फक्त माळ नाही, तो करुणेची आठवण आहे. महादेव संहारक आहेत, पण ते करुणामूर्तीही आहेत. हीच गोष्ट आपल्या जीवनालाही लागू होते. कठोर असणं आणि निर्दयी असणं यात फरक आहे. आपण चुकीच्या गोष्टींविरुद्ध ठाम राहू शकतो, पण माणसांबद्दल मनात करुणा ठेवू शकतो. महादेव आपल्याला ताकद आणि करुणा यांचा बॅलन्स शिकवतात. म्हणून जरा पुन्हा एकदा महादेवांकडे पहा. जटांमध्ये गंगा शक्तीवर नियंत्रण ठेवायला शिकवते. मस्तकावर चंद्र अंधारानंतर प्रकाश येतो हे सांगतो. गळ्यात वासुकी भीतीवर विजय मिळवायला शिकवतो. अंगावर भस्म अहंकार सोडायला शिकवते. आणि रुद्राक्ष करुणा आणि भक्तीची आठवण करून देतो. किती विलक्षण आहे ना? आपण ज्यांना आभूषण समजतो ती खरं तर महादेवांची शिकवण आहे. आणि म्हणूनच श्रावणात महादेवाला फक्त बेलपत्र अर्पण करण्यापेक्षा त्यांचा एक गुण आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करूया. आणि आजची रांगोळीही याच महादेवांच्या संदेशाला समर्पित आहे. मध्यभागी असलेले महादेव आपल्याला शक्ती, संयम आणि भक्तीचं प्रतीक वाटतात. आजूबाजूची सजावट श्रावणाच्या पवित्र वातावरणाची आठवण करून देते. आणि या संपूर्ण रचनेतून एकच संदेश मिळतो, महादेवांसारखं शांत रहा, संकटात स्थिर रहा आणि मनात भक्ती जपा. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.